हाय फ्रेंड्स, आज आपण मेथीचे लाडू कसे तयार करायचे ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 50 ग्रॅम काजू घेतले आहेत, 50 ग्रॅम बदाम घेतले आहेत, 25 ग्रॅम पिस्ते घेतले आहेत, 25 ग्रॅम गोडंबी घेतली आहे, 25 ग्रॅम खसखस घेतली आहे, 50 ग्रॅम मखाने घेतले आहेत, 50 ग्रॅम डिंक घेतला आहे, पाव किलो खोबरे घेतले आहे, पाव किलो खारीक घेतली आहे, खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले आहे, खारीक मधील बी सुद्धा काढून घेतले आहे, 100 ग्रॅम मेथीचे पीठ घेतले आहे। मेथीचे पीठ तूप टाकून भिजवून घ्यायचे आहे। असे तूप टाकून भिजवून घेतल्यामुळे मेथीतील कडवटपणा कमी होतो। हे मेथीचे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून केले जातात। आपले पीठ तुपामध्ये छान भिजवून झालेले आहे। आता आपण हे पीठ 15 तासांकरिता झाकून ठेवू। खारीक व खोबरे आपण आता मिक्सरमध्ये छान दळून घेऊ। बारीक पावडर याची करून घ्यायची आहे। खारीक व खोबरे एकत्र दळून घेतल्यामुळे याची पावडर लवकर तयार होते। खारीक व खोबऱ्याची पावडर आपली तयार झालेली आहे। एका पॅन मध्ये आता आपण 2 चमचे तूप टाकू व त्यामध्ये मखाणे चांगले भाजून घेऊ। आपले मखाणे छान भाजून झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊ। पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकू, त्यामध्ये गोडंबी चांगली भाजून घेऊ। गोडंबी छान भाजून झालेली आहे, ती आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ। 1 चमचा तूप टाकू, त्यामध्ये बदाम चांगले भाजून घेऊ। आपले बदाम छान भाजून झालेले आहेत। आता आपण बदाम काढून घेऊ। आता आपण काजू भाजून घेऊ। आपले काजू छान भाजून झालेले आहेत। आता आपण यामध्ये पिस्ते सुद्धा भाजून घेऊ। थोडे तूप टाकून पिस्ते छान भाजून घ्यायचे आहेत। आपले पिस्ते व काजू छान भाजून झालेले आहेत, ते आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊ। पॅन मध्ये थोडे तूप टाकून खसखस भाजून घेऊ। आपली खसखस भाजून झालेली आहे। खसखस प्लेट मध्ये काढून घेऊ। पॅन मध्ये तूप टाकून त्यामध्ये आता आपण डिंक तळून घेऊ। डिंक तळताना थोडा थोडाच टाकायचा आहे। अशा पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेऊ। आपला डिंक तळून झालेला आहे। पॅन मध्ये थोडे तूप टाकून आता आपण खारीक व खोबऱ्याची पूड तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा भाजून घेऊ। खारीक खोबऱ्याची पूड खमंग अशी भाजून घ्यायची आहे। सर्व पावडर आपली भाजून झालेली आहे। तळून घेतलेला डिंक बारीक करून घेऊ। डिंक न तळता सुद्धा डिंकाचे लाडू तयार करता येतात। मला जर डिंक कच्चा वापरायचा असेल तर तुम्ही तसे सुद्धा वापरू शकता। आपण भाजून घेतलेली खारीक खोबरा पावडर चांगली मिक्स करून घेऊ। यामध्ये आता आपण बारीक करून घेतलेला डिंक व सर्व ड्रायफ्रूट पावडर मिक्स करून घेऊ। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मेथीचे लाडू तयार करून बघा। कंबरदुखीवर, पाठदुखीवर हे लाडू आवर्जून खाल्ले जातात। आपले मेथीचे पीठ 15 तासानंतर छान भिजून झालेले आहे। पॅन मध्ये 2 चमचे तूप टाकू। पाव किलो गव्हाचे पीठ खमंग छान भाजून घेऊ। आपले गव्हाचे पीठ छान भाजून झालेले आहे। पीठ आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। मिक्स करून घेतलेल्या मिश्रणामध्ये आता आपण गव्हाचे पीठ सुद्धा टाकून घेऊ। सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ। पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकू। 400 ग्रॅम गूळ मी इथे घेतलेला आहे। गूळ चांगला बारीक करून घ्यायचा आहे। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, तर गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। आपला गूळ विरघळून झालेला आहे। आपण भिजवून घेतलेले मेथीचे पीठ आता आपण गुळामध्ये मिक्स करून घेऊ। अगदी चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मेथीचे पीठ जर अशा पद्धतीने मिक्स करून घेतले तर मेथीचा कडवटपणा हा कमी होतो। लाडू खायला खूपच छान असे लागतात। आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये गूळ व मेथीचे मिश्रण सुद्धा टाकून घेऊ। हे मिश्रण टाकल्यानंतर लाडू आपल्याला गरम गरम असतानाच वळायचे आहेत। सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घेऊ। लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला आवडतील तसे लाडू तुम्ही तयार करू शकता। एका हाताने किंवा दोघा हातांनी सुद्धा तुम्ही लाडू तयार करू शकता। चॅनलवर जर प्रथमच असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।